दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 1. सुंदरे गा स्तुती गान, प्रभु रायाचे गा गुणगान. वसुंदरे गा स्तुती गान, प्रभु रायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरिया, भाव भरित्या नमन करा. प्रभुची ईश्वर जनक आपुला, असा अंतरी भाव धरा. करा तयाचा हो सन्मान, प्रभु रायाचे गा गुणगान. वसुंदरी गा स्तुती गान, प्रभु रायाचे गा गुणगान. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी ग्रेगरी जॉन फर्नांडिस, स्वर्गवासी मायकल पीटर तुस्कानो, स्वर्गवासी कार्मेलिन फ्रांसिस लोबो, स्वर्गवासी संजाव तुमू रुद्रिक, स्वर्गवासी कोशाव व सायमन दमेल. तसेच वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी आणि जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी, तसेच जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र खुर्साचा विजय उत्सव साजरा करीत आहे. यहुदी संस्कृतीमध्ये जो क्रूस शाप म्हणून गणला जात होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाने एक वरदान बनलेलं आहे, तारणाचं चिन्ह बनलं आहे. आणि म्हणून गेली 2000 वर्ष प्रत्येक गुडघा क्रूसापुढे टेकला जात आहे. आज ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र खुर्साचा विजय उत्सव साजरा करीत असताना आपल्याला आपल्या तारणाचे आठवण करून देत आहे. आपण तारणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत का, यावर चिंतन करूया आणि आपलं तारण करून घेण्यासाठी परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया.
या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. परमईशाला स्वर्गांत गौरव, सजनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देव, धन्यवाद नाम देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखेरिता. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोरी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्त, एकुलत्या सुत गुणवंता. जनक नंदना परमेशा को करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया भावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवार, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, मानव जातीचे तारण व्हावे अशी तुझी इच्छा होती, म्हणून तू तुझ्या एकुलत्या एका पुत्राला मरणाचा स्वीकार करण्यास सहाय्य केले. या क्रूसाचे रहस्य आम्ही या पृथ्वीवर मान्य करतो. स्वर्गामध्ये मुक्तीचे दान प्राप्त करून घेण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध आणि मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही आणि पाणीही नाही, आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्याच्या दंशाने इस्रायेलतील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध आणि तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोण्या माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळीचा एक साप बनवून तो त्या खांबावर टांगवला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळीच्या सापाकडे पाहिले, म्हणजे तो जगत असे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभूचे कृत्य कधीही विसरू नका. प्रभूची कृत्ये कधीही विसरू नका. अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या. माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन. प्राचीन काळच्या गूढ गोष्टीचे निवेदन करीन. प्रतिसाद. प्रभूचे कृत्य कधीही विसरू नका. तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले. ते देवाकडे वळून अनन्य भावे त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे. परात्पर देव आम्हास मुक्त करणारा आहे, याची आठवण त्यांस झाली. प्रतिसाद. प्रभूचे कृत्य कधीही विसरू नका. त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली, कारण त्यांचे मन त्याच्या ठाई स्थिर नव्हते. शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही. प्रतिसाद. प्रभूचे कृत्य कधीही विसरू नका. पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करत असतो. तो नाश करत नाही. तो आपला कोप वारंवार आवरतो. आपला सगळा संताप भडकू देत नाही. प्रतिसाद. प्रभूचे कृत्य कधीही विसरू नका. जयघोष. हालेलुया स्तुती गाऊ जय जय जय. 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 हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र कृसाने जगाचे तारण केले आहे. हालेलुया स्तुती गाऊ जय जय जय. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लेखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू निकोदेमला म्हणाला, स्वर्गातून उतरलेली आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्यातही सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कालवारीच्या टेकडीवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाच्या दोन्ही बाजूला दोन लुटारूंना, चोरांना खेळले होते. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ते देखील क्रूसावर होते. या दोन चोरांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. पहिल्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताची निर्भत्सना केली, टीका केली. दुसरा चोर प्रभू येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थी करतो, त्याला शरण येतो. पहिल्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताकडे गर्वाने पाहिले. आम्ही काही केलं नाही, आम्ही चुकलो नाहीत, अशा प्रकारच्या भावनेतून मीपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चोराने नम्रता धारण केली, आपली चूक कबूल केली, मान्य केली. पहिल्या चोराला शिक्षा झाली होती कारण तो गुन्हेगार होता. मात्र दुसऱ्या चोराने शरणागती पत्करली म्हणून प्रभूने त्याला तारणाचा अनुभव दिला. पहिल्या चोराने एक सुवर्ण संधी शेवटच्या क्षणी प्राप्त झाली होती, ती गमावली. मात्र दुसऱ्या चोराने त्या संधीचा लाभ घेतला आणि त्याद्वारे स्वर्ग प्राप्त करून घेतलं. वन escaped the cross, the other embraced the cross. पहिल्या चोराने क्रूसापासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चोराने क्रूसाला आलिंगन दिलं आणि म्हणूनच त्याला स्वर्गसुख प्राप्त झालं. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा ख्रिस्तसभा आज विजय उत्सव साजरा करीत आहे. द ट्रायम्फ ऑफ द क्रॉस. ह्या क्रूसाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? पहिल्या चोराप्रमाणे आपण एक शिक्षा म्हणून, एक ओझं म्हणून, एक निर्भत्सण म्हणून टीका करण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतो का? की आपण एक संधी म्हणून मध्यस्थी करून, नम्रता धारण करून, त्याचं आलिंगन करून त्याद्वारे तारण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो? सेंट जॉन ऑफ द क्रॉस हे संत आपल्याला सांगतात, द पाथ ऑफ द क्रॉस इज नॅरो. क्रूसाचा जो मार्ग आहे तो अरुंद आहे आणि म्हणून या मार्गाने प्रवास करण्यासाठी आपल्याला कमीत कमी गोष्टी स्वीकाराव्या लागतील. वी हॅव टू स्ट्रिप आवरसेल्व्स. आपल्याला रिक्त करावं लागेल. आणि त्याचं सुंदर उदाहरण संत पॉल फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2:6-11 मध्ये आपल्याला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देव असून त्याने देवासमान असणे मान्य केलं नाही. त्याने स्वतःला रिक्त केलं, पूर्णपणे रिक्त केलं, वधस्तंभावरील मरण स्वीकारलं आणि म्हणूनच प्रत्येक गुडघा ह्या वधस्तंभापुढे टेकला जात आहे. संत पौलाचे शब्द आज देखील 2000 वर्षानंतर देखील किती सत्य आहेत हे आपण अनुभवत आहोत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या क्रूसाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? क्रूस आपल्या तारणाचं चिन्ह आहे. क्रूसाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जणू काही
स्वर्ग आणून दिलेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून आपण क्रूसाचा स्वीकार करायला तयार असतो का? बऱ्याचशा वेळेला आपण क्रूसापासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतो, क्रूसाला बायपास करण्याचा प्रयत्न करतो, शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला मानसशास्त्रज्ञ आपल्याला शिकवतात की जर आपल्या जीवनातील क्रूसाला आपण सामोरे गेले नाही, क्रूसाचा स्वीकार केला नाही, त्याला आलिंगन दिलं नाही, तो वाहिला नाही, तर मग तो क्रूस आपल्या पाठी लागू लागतो. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये पेत्र जेव्हा त्याला सांगू लागला की तुम्ही क्रूस वाहणार नाहीत, आम्ही तुला वाहू देणार नाहीत, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला बाजूला सारतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, क्रूस आपल्या तारणाचं चिन्ह आहे. आपल्याला परमेश्वराच्या तारण योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक मार्ग आहे. आणि म्हणून त्याचा स्वीकार करणे, त्याला आलिंगन देणे आणि तो वाहणे हे क्रमप्राप्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यत्वाची शिकवण देताना पहिला मुद्दा जो आपल्याला सांगितला तो म्हणजे जर तुम्हाला माझे शिष्य व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. म्हणजेच प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी आहे, आपापलं जे कार्य आहे ते प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी वृत्तीने करणे गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनीनो, हा क्रूस प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्यागाचं प्रतीक आहे. परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आणि मनुष्याला तारण प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे माणसाला पापापासून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण स्वीकारलं. त्यासाठी त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. आपण देखील दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा क्रूसाचा स्वीकार करतो, जेव्हा आपली जबाबदारी स्वीकारतो, परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी पुढचं पाऊल उचलतो, तेव्हा आपल्याला देखील अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. जेव्हा हा त्याग आपण करण्यासाठी तयार होतो तेव्हा निश्चितच आपला वधस्तंभावरील मार्ग, कालवारीवरील मार्ग मोकळा होतो आणि आपण तो अगदी आनंदाने आणि स्वेच्छेने प्रभू येशू ख्रिस्तासारखा वाहू लागतो. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण हे त्याचं संपूर्णरित्या परमेश्वराला शरण जाण्याचं चिन्ह आहे. गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना करीत असताना वधस्तंभावरील मरणाच्या यातना काय आहेत, वधस्तंभावरील मरण किती कठीण आहे ह्याची प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण जाणीव होती. आणि म्हणून तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो, हे पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काढून काढाव, पण माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि वधस्तंभावर कालवारीवर खिळलेला असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे बापा पूर्ण झाले आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपला क्रूस वाहत असताना आपल्याही पुढे अशाच प्रकारचे प्रश्न निर्माण होतील, आपल्याही मनामध्ये असे शंका निर्माण होतील, हे बापा माझ्यापासून हा प्याला काढून घे. पण प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जर आपण शरणागती पत्करली, परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं, तर आपण देखील परमेश्वराला सांगू, हे पित्या पूर्ण झाले आहे. अगदी आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने सांगू, हे पित्या मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बांधिलकीचं चिन्ह आहे. द क्रॉस ऑफ जीसस इज द कमिटमेंट ऑफ जीसस. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडनं ख्रिस्त सभा अशाच प्रकारची बांधिलकी अपेक्षित करीत आहे. प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीने परमेश्वराची योजना समजून घेऊन ख्रिस्त सभेच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहून आपलं कार्य केलं तर निश्चितच आपल्या तारणाचा मार्ग मोकळा होईल. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपली जी बांधिलकी आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि क्रूसाचा विजय उत्सव साजरा करीत असताना, क्रूसाचा जय जयकार करीत असताना, क्रूसाला वंदन करीत असताना ही बांधिलकी जणू काही आपण आपल्यामध्ये
रिन्यू केली पाहिजे, त्याचं नूतनीकरण केलं पाहिजे आणि अधिक जोमाने अधिक उत्साहाने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्चबिशप फुलटन शीन म्हणतात, टू लिव्ह अ लाईफ इन क्राइस्ट मीन्स टू लिव्ह अ लाईफ ऑफ द क्रॉस. ख्रिस्तामध्ये जीवन जगणे म्हणजे क्रुसामध्ये जीवन जगणे अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून या क्रुसाला वंदन करीत असताना, या क्रुसाचा विजय उत्सव साजरा करीत असताना आपण क्रुसाला आलिंगन देऊया, क्रुसाचा स्वीकार करूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थी करून तो क्रूस वाहण्यासाठी शक्ती आणि कृपा मागूया. त्याद्वारे आपलं देखील तारण व्हावं म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. अर्पण गीत, गीत क्रमांक 85. जीवन घे माझी सारी, जीवन घे माझी सारी, प्रभु अर्पिले तव पदी रे, प्रभु अर्पिले तव पदी रे. आयुष्याचा क्षण क्षण रे, आयुष्याचे हे दिन अवघे, तुझ्या स्तुती स्तव अर्पित रे. जीवन घे माझे सारे, जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदी रे, प्रभु अर्पिले तव पदी रे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, जगाला पापापासून मुक्त करण्यासाठी एकदा क्रुसावर केलेले हे समर्पण आता आम्हाला पापापासून मुक्त करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. क्रूसाच्या लाकडाद्वारे मनुष्याचे तारण व्हावे अशी तुझी योजना होती. मनुष्याच्या पराजयाचे झाड त्याच्या तारणाचे झाड बनले. गमावलेले जीवन ख्रिस्ताद्वारे पुन्हा मिळवून देण्यात आले. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात व स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. 「
हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बळी अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाणे घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर साक्रामेंत साजरा करीत आहोत. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ही पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बळी तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्तभीच्या या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळ. तुझ्याबरोबर आमचं शक्य करून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बळीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावी असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांची तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांना दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व सांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गान तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या धारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे आणि चुकांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारा देवाचा पुत्र पहा, ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. हीच मनाला
तुझ्या विना जग असार भासे, हीच मनाला खंत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू जीवनाची पवित्र भाकर आहेस. क्रूसाच्या लाकडाने मुक्त केलेल्या लोकांना तुझ्या पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुमचे रक्षण करो व उत्तम दानांचा तुम्हावर वर्षाव करो. आमेन. तुमच्या हृदयात त्याचा शब्द राहो व तुम्हाला चिरंतन आनंद प्राप्त हो. आमेन. योग्य व चांगले काय हे तुम्हाला समजावे व तुम्ही शाश्वत जीवनात प्रवेश करावा म्हणून परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा आपला वधस्तंभ वाहण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवितो. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने आजारी असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. अंतिम गीत, गीत क्रमांक 253.